नमस्कार सर्वांचे करिअर ऑर्बिट या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती खूप खूप स्वागत आहे. टीईटी 2026 आपली 21 जूनला होणार आहे आणि ह्या आमच्या बॅचला तुम्ही ह्यूज रिस्पॉन्स दिला. जरी तुम्ही युट्यूबला देत नसला तरी बॅचला खूप छान आम्हाला रिस्पॉन्स मिळाला आहे. त्याबद्दल सर्वांचे सर्व मनपूर्वक धन्यवाद. ओके, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दिवस कमी राहिलेले आहेत, काम भरपूर आहे. पण बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ने पण एक गोष्ट काय केलेली आहे की त्यांना माहिती आहे की शिक्षकांना आता सुट्टी आहे, तर या सुट्टी त्यांच्याकडून कामं करून घ्यायची म्हणून 21 जूनलाच त्यांनी पेपर टाकला. म्हणजे तुम्ही सुट्टी कमी एन्जॉय करा, अभ्यास करा, पात्रता परीक्षा द्या, काहीतरी नियोजन असेल अर्थात त्यांचं पुढे, हो की नाही. तर ह्या 75 दिवसासाठी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेपर्यंत कदाचित 75 दिवसच राहिले असतील किंवा त्याही पेक्षा कमी. तर बेस्ट नियोजन काय असलं पाहिजे ह्या संदर्भात तुमच्याशी एक छोटीशी चर्चा करायला मी जास्त वेळ तुमचा घेणार नाहीये, 10 ते 15 मिनिटं हे देणार आहे. आणि ह्याच्याही उपर तुम्हाला काही डिस्कशन करायचं असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट अस, आम्ही तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी इथे उपलब्ध आहोत. ओके, सो जास्त वेळ न दवडता आता जस्ट मी सुरुवात करत आहे. सगळ्यात महत्वाचा पहिली गोष्ट म्हणजे लक्षात घ्या, जे अनेक शिक्षक आहेत जे दोन्हीही पेपरचं प्रिपरेशन करत आहात तर त्यांच्यासाठी दोन्ही पेपरची बॅच आपली अवेलेबल आहे फक्त 1999 रुपयामध्ये. जे कोणी फक्त पेपर 1 चा अभ्यास करत आहे त्यांच्याकडे आहेत 1299 आणि पेपर 2 चा फक्त करतायत तर ती बॅच आहे फक्त 1299. आणि ह्या बॅचचा प्रारंभ येत्या 11 मार्चला झालेला आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा स्वरूपामध्ये सगळे लेक्चर्स तुम्हाला उपलब्ध आहे. तुम्ही मागचे जे लेक्चर आहे ते कितीही वेळा पाहू शकता आणि ह्याची व्हॅलिडिटी आहे 6 मंथ्स. किती आहे? 6 मंथ्स. ओके, सो करिअर ऑर्बिट वरती तुम्हाला हे अवेलेबल आहे. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक वगैरे सगळं दिलेलं आहे. ऍप डाउनलोड करा आणि तुमचे जे काही डाऊट्स असतील ते आपण नक्कीच सॉल्व्ह करू. लवकरात लवकर बॅच जॉईन करून आपल्या अभ्यासाला योग्य दिशा द्या. ठीक आहे, सो आता बघा, सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा आहे, आपण इथे दोन्ही गोष्टींवरती चर्चा करूया. एक आहे पेपर 1, ओके, आणि दुसरा आहे पेपर 2. आता पेपर 1 बद्दल स्पेसिफिकली बोलायचं झालं, आता मी तुम्हाला जर का विषय सांगितले तर बघा, अनेक लोक मराठी प्लस एकतर हिंदी घेत आहेत किंवा इंग्रजी घेत आहेत. पण माझं जर मत आहे की इंग्लिश, म्हणजे जे मी ऐकलं आहे की इंग्लिश घ्या, दॅट इज अ बेटर ऑप्शन. कारण की परत हिंदीमध्ये तुम्हाला शाळेत घेतील नाही घेतील असे अनेक मुद्दे आहेत, हो की नाही. दुसरं आपलं आहे, हे झालं लँग्वेजचं, म्हणजे इथेच तुमचे झाले बघा किती, 60 मार्क्स, बरोबर. नेक्स्ट आहे सीडीपी, मग आहे आपलं परिसर अभ्यास आणि एक आहे आपलं गणित, बरोबर. आपण पेपर 2 बद्दलची स्ट्रॅटेजी नेक्स्ट स्लाइडला करूया किंवा नेक्स्ट पेजवर करूया. ओके, आता ह्या एकेका विषयावर बोलूया. लँग्वेजचा जो घटक आहे, इंग्लिश ज्या लोकांनी घेतलंय, भीती बाळगण्याची, तमा बाळगण्याची आवश्यकताच नाहीये. डेली काय करायचं, 30 मिनिट्स वन लँग्वेज अँड अनदर लँग्वेज 30 मिनिट्स. तुम्ही म्हणाल 30 मिनिटात होतं का? हो, कारण की तुमची शाळा आता सध्या पेपर झाले तर पेपर तपासणी आहे, रिझल्ट लावणं आहे, बऱ्याचशा शाळा रिपीट चालू झाल्या, असं बरेच तुमच्या मागे उद्योग आहे. तर मी तुम्हाला तुमचे सगळे उद्योग, घरातली कामं, बाहेरची कामं, हे सगळं सांभाळून फक्त डेली 3 तास तुम्ही जर का अभ्यास केलात, हे किती दिवसांसाठी आहे, तर हे आहे पहिल्या 25 दिवसांसाठी. कारण 25 दिवस मी ह्याच्यासाठी सांगते की साधारणपणे 30 एप्रिल पर्यंत. मग 1 मेचं शेड्यूल काय असेल, 1 मे पासून तुम्ही कसा सदुपयोग करावा ह्याचं मी तुम्हाला सेपरेट टाकेल. पण हे 25 दिवस आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत, तर त्या 25 दिवसातही अभ्यास झाला पाहिजे. ओके, शिक्षक आहात मग आम्हाला काय असं काही नाहीये. जे लोक अगदी काही मार्काने टीईटी परीक्षा नाही मागच्या वेळेस क्रॅक करू शकले, तर तुम्हाला तुमच्या निगेटिव्ह पॉइंट्सवर काम करायचं आहे. त्याच्यासाठी सगळ्यात पहिले कंटेंटचा अभ्यास खूप छान झाला असलेला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर बघा सीडीपीचा अभ्यास आहे, हा सुद्धा दररोज हा सुद्धा 30 मिनिटं झाला पाहिजे. ओके, 30 मिनिटं. परिसर अभ्यास आणि गणिताला दररोज 45 मिनिट तुम्हाला वेळ द्यायचा आहे. आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक गंमत सांगते. ओके, तुम्ही म्हणाल 30 मिनिटं एवढं, आपल्या शाळेतले वर्ग किती वेळेचे असतात, 30 मिनिटाचे असतात, पण हे डेली होतात, बरोबर आहे. आता इथे ज्या लोक सीडीपीओ पहिल्यांदा करत आहेत तर त्या लोकांनी पण काय करा, इकडे 45 मिनिट त्याला वेळ द्या. आणि परिसर अभ्यास एवढा टफ नाहीये, ह्याला तुम्ही दररोज 30 मिनिटं अशा प्रकारे दिलं तर तुम्हाला लक्षात येईल, मी बरोबर 180 मिनिटाचं तुम्हाला नियोजन दिलेलं आहे.
आणि हे दररोज करायचंय. आता ह्याच्यामध्ये बघा सगळ्यात बेस्ट, आता ज्या शिक्षकांची शाळा सकाळी आहे त्या लवकर उठून, आता ज्या शिक्षिका आहेत त्यांना बरेचसे म्हणजे घरातली कामं आटपून वगैरे जाणं किंवा ह्या सगळं आहे. काय करा, एकच रिक्वेस्ट आहे, अभ्यासाचं टार्गेट आहे ना हे करा. मी सकाळी उठलो की एक काय करायचं, फ्रेशली म्हणजे माझं एक शेड्यूल सांगते की आहे ना लँग्वेज करायची, कारण लँग्वेज सोपी पण असते आणि एकदा फिक्स बसली ना मार्क आपल्याला 90 काढायचे आहेत. त्या दृष्टीने बघा 18 मार्कांचा जुगाड झाला पाहिजे. माझी लँग्वेज खूप चांगली आहे की मी लँग्वेजचे टीचर आहे असं काही असेल तर तुम्ही काय करायचं, सीडीपी चा जो अभ्यास आहे, बालमानसशास्त्र अध्यापन शास्त्र जे आहे, ओके, तर त्याचा अभ्यास तुम्ही सकाळी करायचा कंपल्सरी. 90% फोकस सीडीपीचा अभ्यास सकाळी करण्यावर द्या. कारण काय होतं, फॅक्ट आणि ऍप्लिकेशन, नॉलेज ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स येतात, राईट. मग तिथे तुम्हाला उपयोग झाला पाहिजे. दुसरं, परिसर अभ्यासाचा 30 मिनिटं आणि गणित. गणित कधी करायचं, गणिताचा जो अभ्यास आहे हा तुम्ही तुमच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी कंप्लीट झाल्यानंतर जर का तुम्ही 45 मिनिटं डेली दिला तर ते पॉसिबल आहे. आता याच्यामध्ये टॉपिक्स, आता आपल्या क्लासमध्ये जे काही सेशन्स होतात लक्षात घ्या, हे तुम्हाला अगदी टॉपिक वाईज एक्झाम ओरिएंटेड आपलं सगळं काम सुरू आहे. ओके, सो तुम्हाला तेही करणं सोपं आहे. आणि आम्ही शिक्षकांनी एक नियम पाळलेला आहे की साधारणपणे 40-45 मिनिटापर्यंतच व्हिडिओ ठेवायचा, जेणेकरून व्हिडिओची संख्या वाढेल पण त्याही पेक्षा तुम्हाला असं तुकडे तुकडे जर का सिलेबस मिळाला तर तुम्हाला तो अभ्यास करण्यासाठी खूप सोपा जाईल. ओके, आता आपण येऊया पेपर 2 कडे. पेपर 2 मध्ये तर पहिली गोष्ट म्हणजे बघा, जे दोन्ही एकत्र करतात त्यांच्यासाठी पण मी सांगणार आहे. पेपर 2 सेम आहे आपलं हिंदी. ओके, इथे बघा आपण घेऊया मराठी प्लस हिंदी इंग्लिश. आता लँग्वेजच्या वादामध्ये अडकण्यात काही पॉइंटच नाहीये असं माझं क्लिअरली मत आहे. ओके, त्याच्यानंतरचा आपला दुसरा महत्वाचा विषय आहे तो म्हणजे सीडीपी. आता इथेच आपले झाले 60 मार्क्स, इथे झाले आपले 30 मार्क्स. ओके, 90 मार्क झाले. आता इकडचा जो गेम आहे थर्ड, याचे दोन अँगल आहेत, एक आहे मॅथ सायन्स आणि एक आहे सोशल सायन्स. ह्याला आपल्याला आहेत 60 गुण. बरोबर. आता अभ्यास कसा करायचा, सेम इथे आपल्याला 30-30 मिनिटं दररोज द्यायची आहेत लँग्वेजला. ओके, दररोज सीडीपी कंपल्सरी 45 मिनिट द्यायचा आहे. आणि तुम्ही जो अभ्यास करत असाल ना सर मॅम सगळ्यांनी, तर लक्षात घ्या 6वी ते 8वी पर्यंतच आहे, पण ऍक्च्युअल तुम्ही अभ्यास करत असताना 6वी ते 10वीचं सायन्स आणि सोशल सायन्स कव्हर करा. हे मी अगदी क्लिअरली सांगते. काय करायचं, 6 to 10 क्वेश्चन पेपरच्या अनालिसिस बेसिसवर मी तुम्हाला या गोष्टी सांगते. ओके, आणि सोशल सायन्स प्लस मॅथ सायन्स हे त्या लेवलने करायचं आहे, कारण की ते तेवढं इम्पॉर्टंट आहे. प्रश्न येत नाहीत नाही, ऐन टायमाला आपली काही गोची होणे. आणि याच्यासाठी सगळ्यात बेस्ट सोर्स काय आहे, स्टेट बोर्डाची पुस्तकं. बाकी जास्त काही झंझडीत नाही अडकला तरी चालेल. ह्याच्यासाठी सगळ्यात बेस्ट एखादं पीवायक्यूचं पुस्तक असेल. ओके, जसं आता स्मार्ट स्टडी पब्लिकेशन राऊतवार सर आहेत ना, त्यांचं पुस्तक अवेलेबल आहे मार्केटमध्ये, फक्त क्वेश्चन वालं. ओके, एक्सप्लेनेशन नाही मिळालं ना तरी चालेल. अगदी एक्सप्लेनेशनच्या मागे आपण पडलो ना तर आपण अधाशी होतो, आणि आपल्या बॅच मध्ये हे सगळे एक्सप्लेनेशन होणार आहेत. ओके रे, त्यामुळे ते पुस्तक तुम्ही घ्या पीवायक्यूचं, तिथे तुम्हाला हेल्प होणार आहे. बरेचसे लोकांचे फोन आम्हाला आले होते की वेळ किती द्यावा, तर ह्याच्यासाठी हे नियोजन केलं. आणि हे जे आहे हे पहिल्या 25 दिवसांचं नियोजन आहे. हे 30 एप्रिल पर्यंत तुम्ही फॉलो करा. 1 मे पासून ऑलमोस्ट आपल्या सगळ्यांना सुट्टी असणार आहे, तर 1 मे पासून ते 15 जून हे जे 45 दिवस आहे याचं रिगरस शेड्यूल आम्ही तुम्हाला देणार आहोत. आणि तसंच काम केलं तर तुम्हाला टीईटी परीक्षा 21 जूनची पास करण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. ओके, आता पुढचा आपला मुद्दा आहे तो म्हणजे पेपर 1 प्लस पेपर 2. राईट, पेपर 1 पेपर 2 एकत्र करणारे जे लोक आहेत त्यांना एक्स्ट्रा काय करायचं आहे, तर एक्स्ट्रा त्यांच्या अभ्यासामध्ये 1 तास वाढवायचा आहे. 1 hour एक्स्ट्रा. बाकी सगळं सेम ठेवा. 1 hour एक्स्ट्रा तुम्हाला करायचं आहे, जे दोन्ही पेपरचा अभ्यास करत आहेत ते. ओके, आता मॅथ सायन्स घेतलं तिथे मॅथ्स होतंय, पण अपडेटेड लेवलवरती मॅथ्स करणं आहे. सायन्स साठी वेळ देणं आहे, किंवा सोशल सायन्स करणारे आहात तर तुम्हाला इथे एक्स्ट्रा द्यायचा हा 1 तास तुम्हाला द्यायचा आहे. आयदर मॅथ सायन्स ऑर द सोशल सायन्स या विषयाला तुम्हाला बायफर्गेट करायचा आहे. पुन्हा एकदा रिपीट करते, स्टेट बोर्डाची पुस्तके इज द ओनली ऑथेंटिक सोर्स फॉर दिस. ओके, ओनली ऑथेंटिक सोर्स. सो हे नियोजन असणार आहे. आता पुस्तकं काय किंवा काही नाही ह्याचं
म्हणजे मी सांगितलंय ह्या 2 विषयांसाठी तर मी एकदम कन्फर्म PYQ बघितल्यानंतर कन्फर्म ह्या मुद्द्यावर आहे, स्टेट बोर्ड दॅट्स इट, बाकी काही करू नका. ओके. आता ह्याच्यानंतर बघा, तुम्ही तुमच्यापैकी जर का कोणी फक्त पेपर 1 चा अभ्यास करत असेल, ओके, तर तुम्ही पेपर 1 वाली बॅच जॉईन करा. ती पण आहे फक्त 1299. आणि जे कोणी पेपर 2 वाले करत असाल तर त्यालाही 1299 आहे. दोन्ही पेपरचा करताय तरी अवेलेबल आहे. ओके. मॅथ सायन्स पण आहे, सोशल सायन्स पण आहे. ठीक आहे. सो वेळ न दवडता लवकरात लवकर तुम्हाला आता म्हणजे विचार करत आपल्याला टाइम स्पेंड करण्यामध्ये काहीच पॉइंट नाहीये. आता जो लवकर कार्य करेल तोच पास होईल. आणि कुठचाही क्लास असू द्या, आम्ही तुम्हाला काय करतो, मार्ग दाखवतो, जेणेकरून तुमची शक्ती कमी खर्च होते, की काय वाचू, कुठून वाचू, कसं वाचू, हे नाही. जेवढं देतोय तेवढं वाचा, पास होणार एवढी आमची गॅरंटी. ओके. अर्थात तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. तुम्ही अभ्यास नाही केला, नुसता क्लास लावून काही पास नाही होणार आहे. तुम्हाला अभ्यास करावाच लागणार आहे. पण कंटेंट व्यवस्थित गेला की माणूस पास होतं, असा आमचा अनुभव आहे. ओके. सो लवकरच भेटूया अशाच मार्गदर्शनपर दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये. तुमचे कोणतेही डाऊट्स असेल तर आमच्याबरोबर कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला 1 to 1 पूर्ण काउन्सिलिंग करून सगळं मार्गदर्शन करण्यास इथे सज्ज आहोत. ठीक आहे. सो आता इथे थांबतोय. लवकर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.